जय हरी. मी डॉक्टर वाल्लेकर, आचल हॉस्पिटल, नगर बिरोडकडा. आज आपल्याकडे खूप लांबून आणि खूप दिवसापासून त्यांचे असे गुडघे दुखत होते असे आज जे आपल्याकडे आलेले आहेत. तर ते ह्याच्या अगोदर आपल्याकडे एक वेळेस आले होते. तर त्यांना आपण एकदा ट्रीटमेंट दिली होती. तर आपण त्यांना विचारू की तुम्हाला मागच्या वेळेस म्हणजे एक वेळेस आलते तेव्हा त्यांना किती आराम पडला आहे ते. तर त्याला आपण आजीला विचारू. तर आजी, तुमचं नाव काय? मंदा. गाव कोणतं तुमचं? तागडखेड. तालुका? तालुका बीड. आष्टी. जिल्हा बीड. बरं, तुम्हाला हा त्रास कधीपासून होता? त्रास मला लय चांगला 7-8-10 वर्ष 10-15 वर्ष झाले. तुम्हाला त्रास गुडघ्याचा होता ना? गुडघ्याचा, कमराचा. हा. बर, पण फरक झालाय. तुम्ही याच्या अगोदर दवाखाने किती केले? बरेच दवाखाने गेलेले आहेत. भरपूर दवाखाने केले. बरं, तुम्हाला तिकडे काय आराम वाटला का? आराम फक्त गोळ्या खाऊस तरच. बरं, तुम्ही आता इकडे आलेले किती वेळा आले माझ्याकडे तुम्ही? एकदाच आले फक्त, आता हे दुसऱ्यांदा पाळी. बरं, तुम्हाला पहिल्या वेळेस आले तर तुम्हाला आराम किती पडला? आम्हाला आराम चांगला पडला. मला 1-2 मासा जेवढं उठाय बसाय त्रास होता तर आता त्रास नाही. तुम्हाला चालता येतं, उठता येतं, बसता पण येतं? हा. बरं, तुम्ही आता तुम्हाला बसता येईल का? आता बसून दाखवता खाली? बसता येतं ना. दाखव बरं बसून तुम्ही. बसा बरं. हा, उभा राहा बरं. दोन पाय. हा, उभा राहा बरं. हात टेकून भरावाच लागत मला. बसा बरं खाली. हा, बसा आता. तर मित्रांनो, ह्या आजी तर ह्या त्यांना पहिलीच वेळेस त्यांना एवढा चांगला आराम पडला आहे. तर बघा, जर आपल्या घरामध्ये किंवा शेजारी जर कोणी असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच सांगू शकता. कारण जर एखादं दुःख कमी होत असेल आणि जर त्यांना आपण सांगितलं तर याच्यापेक्षा पुण्य दुसरं कोणतंच मोठं नाही आहे. तर आजी, तुम्ही आता लोकांना काय सांगू शकता? लोकांनी माझ्याकडे यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे. लोकांना सांगणार आराम पडतो एकदम. बरं, तुम्ही आता समाधानी आहेत ना याच्यावर? हा, आराम पडतो एकदम.